नमस्कार, जय शिवराय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी पूजा चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी। पोलिसांनी सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या। सिनियर पी.आय. जितेंद्र मिसाळ आणि आमचे क्राईम पी.आय. राहुल काटवानी आहे। आपण बऱ्याच दिवसानंतर उरण पोलीस स्टेशनला प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला उरण पोलीस स्टेशनने केलेली एक सक्सेसफुल कामगिरी आपल्याशी शेअर करायची आहे। त्याच्यासाठी ही आपण प्रेस कॉन्फरन्स आजची ठेवलेली आहे। तर यामध्ये घटना अशी घडली होती की दिनांक 12/7 म्हणजे 12 जुलैला पहाटे 5:30 वाजता श्रीमती कुसुम तांडेल या 66 वर्षाच्या वयोवृद्ध महिला नेहमीप्रमाणे त्यांच्या कोटनाका उरण येथील रहिवासस्थानावरून निवासस्थानावरून फिरायला बाहेर पडल्या होत्या। तेव्हा एक 25-30 वर्षाचा अनोळखी इसम तिथं त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या गळ्यातली 4.5 तोळे वजनाची चेन म्हणजे साधारण त्याची किंमत 3 लाखाच्या आसपास अशी चेन त्याने त्यांच्या गळ्यातून जबरीने हिसकावून चोरून नेली। तर त्या महिलांनी पोलीस स्टेशनला त्याच दिवशी घटना रिपोर्ट केली। आम्ही तात्काळ गुन्हा त्याच्यामध्ये दाखल केला, पण सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी चॅलेंज हे होतं की आरोपी एकदम अनोळखी होता। वेळ देखील सकाळी 5:30ची होती। 5:30ची म्हणजे आरोपीने वेळ अशी निवडलेली होती की त्याला येताना जाताना कोणी बघू शकणार नाही, ज्यावेळेस सामान्य लोकांची मूवमेंट कमी असते बाहेर। तरी देखील आम्ही आमच्या उरण पोलीस स्टेशनचे DB म्हणजे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांनी, त्याचबरोबर त्यांची टीम पोलीस हवालदार रुपेश पाटील, शशिकांत घरत, उदय भगत, गणेश शिंपी, पोलीस नाईक मेघनाथ पाटील, पोलीस नाईक कचरे अशा सर्व लोकांनी एक टीम तयार केली आणि त्यांनी कंटिन्यू 12 तारखेपासून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये त्या टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे त्यावेळी कोण आलं होतं ते CCTV फुटेजचं असेल किंवा मोबाईलचं असेल, असं विविध प्रकारचं टेक्निकल ॲनालिसिस, त्याचबरोबर गोपनीय माहिती, हे सगळे एक आम्ही 3-4 दिवस पूर्ण त्या गुन्ह्यामध्ये झोकून देऊन काम केलं आणि शेवटी आम्हाला निष्पन्न झालं की मोहित गोपाल कोहली नावाचा आरोपी आहे। तो सध्या त्याच्या प्रेयसीकडे नवघरला राहतो आणि त्याने ही गुन्हा केलेला आहे। मग आम्ही तात्काळ त्या आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पण आमचं चॅलेंज होतं की रिकव्हरीचं आमचा प्रयत्न होता की पूर्णची पूर्ण चेन जशीच्या तशी आम्ही आरोपीच्याकडनं रिकवर करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। आणि आम्ही 3,37,840 रुपयाची सोन्याची चेन, म्हणजे या भागातले लोक त्याला गोप म्हणतात, अशी चेन आणि त्याच्यामध्ये असलेलं बदामाच्या आकाराचं पेंडंट ओम लिहिलेलं असं एकूण 43 ग्रॅम 490 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत केलेले आहेत। आता याच्यामध्ये तिची जी प्रेयसी आहे ती आणखी आम्हाला भेटलेली नाही आहे आणि त्याचबरोबर या आरोपीने आणखी एक गुन्हा केल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झालं आहे। त्या गुन्ह्याचा तपास देखील आपला चालू आहे। सध्या आरोपी आमच्या कोस्टडीत आहे, PCR आहे आणि ही सक्सेसफुल कामगिरी आमचे उरणचे DBचे PSI राठोड साहेबांनी केलेली आहे। त्याचबरोबर ह्या आरोपीनं आणखी उरण, नावाशेवा, नेरूळ, पनवेल शहर ह्या परिसरातले 12 गुन्हे केलेले आहेत। ते 12 गुन्हे देखील आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आणि आरोपीचा ताब्यानंतर ते पोलीस स्टेशन घेणार आहे। तर ही जी कामगिरी आहे त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभले आमच्या पनवेल परिमंडळ झोन 2चे DCP प्रशांत मोहिते साहेब, त्याचबरोबर जॉईंट CP संजय इनपुरे सर आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही सक्सेसफुल कामगिरी आम्ही केलेली आहे। त्यामध्ये आता मी तुम्हाला जप्त केलेला मुद्देमाल दाखवतो। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा जय शिवराय न्यूज आणि दाबा बेल आयकॉन।